जय ज्योती जय क्रांती। या ठिकाणी आपण महात्मा फुले समता भूमी या ठिकाणी आहोत। महात्मा फुले यांची जयंती संपूर्ण पुण्यामध्येच नाही, संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरात साजरी होते। आपण बघितलं की या ठिकाणी भव्य मिसळ वाटपाचा कार्यक्रम, जवळपास 10,000 मिसळ या ठिकाणी वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि मिसळ वाटणं हे एक निमित्त आहे, काही प्रसिद्धी वगैरे नाहीये, परंतु लांबून लांबून लोक येतात। काही लोक खेडेगावातून येतात, पहाटे निघायला लागतं, मग नाश्त्याची सोय होत नाही, जेवणाची सोय होत नाही, त्यांच्यासाठी एक थोडासा आहार व्हावा असावा हा हेतू आहे। आणि या हेतूनुसार या ठिकाणी 10,000 किलो मिसळ वाटप करण्यात आलेली आहे। खूप मोठा प्रकल्प आहे, कदाचित हा गिनेस बुक मध्ये पण हा प्रकल्प जाऊ शकतो, इतका मोठा प्रकल्प आहे। आणि हे जे आयोजक आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया हे मिसळ वाटपाचा कार्यक्रम ठेवला त्याचं काय कारण काय आणि किती लोकांनी याच्यामध्ये त्याचा आस्वाद घेतलेला आहे। पुण्यनगरीचं भूषण माजी आमदार दीपक पायगुडे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मित्र परिवारांच्या सहकार्यातून साकार झालेला हा उपक्रम आहे। हे आमचं 4थं वर्ष आहे। दरवर्षी 11 एप्रिल म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं, त्याचप्रमाणे 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि 1 ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं जेवढे बंधू भगिनी येत असतात त्या सर्वांना मिसळचं वाटप करत असतो। वर्षातून 3दा प्रत्येक दिवशी 10,000 किलोची मिसळ बनवली जाते आणि जवळजवळ लाखो बंधू भगिनी या मिसळचा आनंद घेत असतात। मिसळ एकता मिसळ हे यासाठी नाव दिलेलं आहे, जसं मिसळीमध्ये अनेक पदार्थ एकत्र आले की त्याला रंगत येते, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जाती धर्माची, वेगवेगळ्या प्रांताची, वेगळ्या भाषा बोलणारी सगळी माणसं जर एकाच विचाराने एकाच ध्येय डोळ्यासमोर जर चालली आणि त्यांची जर एकता निर्माण केली तर त्यांचं सुद्धा आयुष्य कसं रंगतदार होईल या उद्देशानं हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे। सगळ्यात महत्वाचा उद्देश काय तर सगळ्यांनी एकत्र यावं। कुठे यावं तर आतापर्यंत ज्यांनी आपल्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च केलेला आहे। म्हणजे आपण तसं जर पाहिलं तर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वडिलांनी याच ठिकाणी फुलांची बाग फुलवली, तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या सर्वांचं आयुष्य फुलवलेलं आहे। हा त्यांचा कार्याचा वसा आणि वारसा एकत्र आल्याशिवाय होणार नाही, या उद्देशाने आपण या ठिकाणी मिसळचं वाटप करत असतो। किती लोकांनी सहभाग घेतलेला आहे आणि या दिवसाचं महत्व काय आहे? आजचा जो दिवस आहे ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची 199वी जयंती आहे। पुढील वर्ष हे महापौर्वाची 200वी जयंती असेल आणि या जयंतीच्या अनुषंगाने या ठिकाणी 10,000 किलोची मिसळ बनवलेली, सकाळपासून आतापर्यंत साधारणतः 70 ते 75,000 बंधू भगिनींनी या मिसळचा आनंद घेतलेला आहे। पुढील वर्षी या संकल्पनेबद्दल काय सांगाल? पुढील वर्षी जो आम्ही आहे की जे 200 वर्ष आहे याच्यापेक्षा मोठं भव्य दिव्य केलं जाणार आहे। आमचा उद्देश एकच आहे की लोकांनी समविचाराची मोड बांधावी, एकत्र यावे आणि समाजाचं जे आहे समाजासाठी काहीतरी करावं या उद्दिष्टाने सगळेजण आम्ही एकत्र आलेलो आहोत। हे जे स्मारक आहे या स्मारकाचं आणखी डेव्हलपमेंट व्हावं, प्रगती व्हावं याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अर्थातच प्रगती होईलच आणि त्या दृष्टीने भारत सरकार सुद्धा प्रयत्न करत आहे। आमचाही हा उद्देश आहे की महात्मा ज्योतिराव फुलेंचं कार्य आणि त्यांची लोकांना समजणार नाही तोपर्यंत या ठिकाणी भव्य दिव्य असं स्मारक होणार नाही। महात्मा फुलेंना भारतरत्न पदवी द्यावी असं बरेच वर्षापासून मागणी आहे सर्व अनुयायांची, यावर तुमचं काय म्हणणं आहे? निश्चितपणे ज्यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केलेलं आहे अशा सर्व महापुरुषांना निश्चितपणे भारतरत्न पुरस्कार देणं अपेक्षित आहे। काय सांगाल आजच्या या निमित्ताने मिसळचं आयोजन केलेलं आहे आणि महापुरुषांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावे याबद्दल आपले काय प्रतिक्रिया आहे? स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक ज्योतिबा फुले यांची आज 199वी जयंती आणि ह्या जयंतीचं औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्या ठिकाणी असंख्य अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतात। आणि सरांनी आत्ताच सांगितल्याप्रमाणे त्यांची नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी व्हावी म्हणून हा त्या ठिकाणी उपक्रम राबवला जातो। जी अभिवादन समिती आहे ती, त्याचबरोबर लोकसेवा परिवार
या सर्वांच्या संयुक्त विद्यमान हा त्या ठिकाणी उपक्रम राबवला जातो आणि असंख्य भाविक असंख्य अनुयायी त्या ठिकाणी त्याचा आस्वाद हा घेत असतात. आणि सर या उपक्रमाचं वैशिष्ट्य असं की हा उपक्रम कुठलीही एक व्यक्ती करत नाही, लोकसहभागातून सेवेचा वसा आणि वारसा घेतलेला आहे. म्हणजे कुणी वस्तूच्या रूपाने सुद्धा या ठिकाणी या उपक्रमासाठी मदत करत असतात, तर काही आपण म्हणतो कामाच्या रूपाने सुद्धा या ठिकाणी मदत करत असतात. आमचा उद्देश एकच आहे की सर्वांनी एकत्र यावं, एका विचाराची मोठ बांधावी आणि ज्यांनी आपल्या देशासाठी आपल्या लोकांसाठी खऱ्या अर्थानं झटलेले आहेत त्यांचा वसा आणि वारसा चालू ठेवावा, हा आमचा या ठिकाणी मुख्य उद्देश आहे. या ठिकाणी आपण बघितलं की मिसळ म्हटलं की पुणेकर आणि पुणेकर म्हटलं की मिसळ, हे एक समीकरण झालेलं आहे, एक मोठी आवड आहे. हो, आणि पुण्याची जी मिसळ आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुप्रसिद्ध आहे. मिसळ शिवाय पुणेकर जगूच शकत नाही. तर मिसळचं काय वैशिष्ट्य आहे? मिसळ हा सर्वसाधारण सर्वांना आवडणारा आहे आणि लज्जतदार सतत जिभेवर रेंगाळणारी चव म्हटलं की मिसळ असते. आणि मिसळ हे प्रतीक यासाठी वापरले की मी मागाशी सांगितल्याप्रमाणे मिसळमध्ये वेगवेगळे घटक आले की ती मिसळ तयार होते, तशी वेगवेगळी माणसं एकत्र आले की एक ध्येय प्राप्ती होते, हा या पाठीमागचा उद्देश आहे. धन्यवाद, आपले खूप खूप आभार. वर्षानुवर्ष आपण हा उपक्रम राबवावा आणि जनतेची सेवा करावी आणि महापुरुषांचं नाव, महापुरुषांची विचारधारा पुढे न्यावी अशी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.